हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघा ना, किती सुंदर सकाळ आहे. 9 वाजता इथे ऊनच येणं झालं आहे, म्हणजे झाडांमुळे. ते म्हटलं जरा बाहेर राऊंड मारूया. हो, पण गेले सगळं कामं आवरलेत. गावाला कामं लवकर होतात. बाहेरून पण जरा बाहेर बरं वाटतंय. रोडनी जरा राऊंड मारायचा आता. इथे ऊन आलं. मुंबईत गरम होतं आहे, इथे थंडी वाजते एवढी. सगळ्या बाजूने हिरवंगार आहे ना, त्याच्यामुळे काय होतं आहे, गारवा आहे. आणि उसाला वगैरे पाणी पाजलेलं असलं की अजूनच थंडावा येतो सगळ्या घरामध्ये. राऊंड मारून आलं. इथे ऊन आहे बघा. मुंबईत उन्हापासून वाचायचं नाही, इथे उन्हाला यायचं. हां, चला मारा राऊंड. हिल स्टेशनला असंच जातो ना, आणि फिरतो, राऊंड मारतो, आराम करतो. वेळ मिळत नाही ना यायला. यावेळेला काय चूल पेटवली नाही, चुलीवर काय पाणी नाही तापवले. जाऊ देत आता. आम्ही उठलोच थोडं उशिरा ना, थंडीमुळे. आता गिझरचं पाणी. आता या दोघांचं काय चाललं. हां, ते काय होतं, रोज सासूबाई काय म्हणतात ना, घास काढून ठेवतात ना सगळा. तर ते घराच्या जवळ ठेवतो तो पत्र्यावर, तर तिथे सगळे म्हणजे खराब करत होते. म्हणून आता इकडे एका बाजूला पाण्याच्या जवळ त्यांना जागा करायची चालली. त्याच्यामुळे त्यांनी एक ती फरशी काढून त्या नळाच्या बाजूला ठेवली, म्हणजे जेणेकरून तिथे आपल्याला कावळ्यांसाठी जे काय नैवेद्य वगैरे त्या रोज ठेवतात तो ठेवता येतो. मस्त आता उन्हात बसलो आहे. आणि आता आज अहो म्हणाले कॉफी कर आता, ताज्या दुधाची. सासूबाई आत्ताच दूध घेऊन आले ना, शेजारच्या घरातून दूध आम्ही आणतो, ताजं धार काढलेलं. डेअरीला घालायच्या आधी आम्हाला ते देतात. आणि गावाला आलं की प्रत्येक ताज्या फ्रेश गोष्टीचा आस्वाद घ्यायचा. शहरात कसलं आपलं दूध पिशव्यातलं, आणि आपल्याला त्या ताज्या दुधाचं पण अप्रूप ना, कधी मिळत नाही ना आपल्याला. तर त्याच्यामुळे चहा काय, कॉफी काय, जे पण आहे त्याचा आनंद घ्यायचा. आम्हाला काय, तुम्हाला माहिती आहे, गप्पा मारण्यासाठी हातात कप पाहिजे. मग त्याच्यात चहा असो, दूध असो किंवा कॉफी असो. आणि माझी आवडती भरून टाकायची ती भुरभुरणारी भुकटी, त्याच्याशिवाय मजा नाही किती पण काय केलं तरी. आणि गप्पा करत पुन्हा कॉफीचा आस्वाद घेतला. काय माहिती आहे का, इथून जाताना सगळी एनर्जी घेऊन पुन्हा जायचं. म्हणजे आपल्या बॉडीला कशी विटॅमिनची गरज असते, तसे इथे विटॅमिन्स मिळतात. आनंदाचे, समाधानाचे, शांततेचे, पॉझिटिव्हिटीचे. हे सगळे विटॅमिन्स या 2 दिवसात इथे घ्यायचे आणि ते पुढच्या 2 महिन्यात पुरवायचे, ज्याच्याकडून आपलं जीवन म्हणजे कसं छान जाईल. एक आपल्याला जीवनात उत्साह वाटेल आणि नव्या दमानं पुन्हा कामाला लागायचं. आणि त्याच्यासाठी फ्रेश होण्यासाठी इथं यायचं, बाकी दुसरं काही नाही. आम्ही आता मंदिरात निघालो आहे. इकडे आमजाई देवीचं मंदिर आहे, खूप छान आहे, शांत वाटतं. आता गावी आलो की असं थोडं देवदर्शन पण करतो. मनशांती जिथे मिळेल तिथे जायचं. सासूबाई आम्ही सगळेच निघालो आहे. तसं ते मंदिर फार लांब नाही, 2-4 किलोमीटरच आहे, पण मला खूप आवडतं. बसा, पुढे बसा. येणार का आई? आधी कुठं काय कसं जाऊया आई? इथं कुठं थांबवायचं? बघा ना, किती छान वाटतं ना आजूबाजूला बघितल्यावर. मस्त शेती, हिरवीगार, आणि काय म्हणतात ना, मोकळी हवा, मोकळं वातावरण. सिमेंटच्या जंगलापासून दूर आल्यानंतर किती बरं वाटतं. चला, हे सगळं दृश्य डोळ्यात साठवत, बघत, गप्पा करत आम्ही पोचलो ती आमजाई देवीच्या मंदिरात. मला हे मंदिर खूप आवडतं. इथली शांतता, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण. आणि गर्दी पण नसते, कारण हे गावातलंच एका मंदिर आहे. आमच्या शेजारच्याच गावामध्ये हे मंदिर आहे. आणि आलो तर काय, लॉक होतं, पुजारी नाही आहेत. आता पुजाऱ्याचं घर कुठे माहीत नाही, तर आम्ही काय ठरवलं की बाहेर बसूनच पूजा करायची, आणि ओटी आहे ना ग्रिलमधून हळूच आतमध्ये ठेवायची. मग ते पुजारी आल्यावर ठेवतील देवीजवळ.
काय करणार आता. पण जाऊ दे, दर्शन तर झालं शेवटी. काय लांबून का होईना पण देवीचं दर्शन झालं. थोडा वेळ त्या मंदिराच्या परिसरात बसलो, फिरलो जरा. कोणीही नव्हतं, खूप शांतता. सासूबाई आम्ही सगळेजणं म्हटलं आता इथं आलो आहे मंदिरात तर बसावं. आणि बोलता बोलता असा विषय निघाला की त्यांचं म्हणणं होतं की हे जे बसायला बाक आहेत ना, असे बाक आहे ना आपण आपल्या गावात म्हणजे घराच्या आजूबाजूला लावूया. घराच्या बाहेर आमच्या रोड आहे ना तिथे, म्हणजे बसायला कुणाला पण. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बघू पुढच्या वेळेला आपण ते करूया. तसं आमचं घराचं काम पण अजून थोडं थोडं बाकी राहिलंच आहे. आणि आता मला जायचं होतं आमच्या गावातल्या देवळात ज्योतिबाच्या. तर मी आले आणि हे दोघंजणं घरी गेले. इथून आमचं घर जवळच आहे, कारण ते घरी काय पाण्याचं काहीतरी काम आले. तर मग म्हटलं मला इथे ड्रॉप करा, मी येते चालत. हे मंदिर खूप काय म्हणतात ना, गावातलं जुनं मंदिर आहे. आणि तेव्हा असं नव्हतं. आता या मंदिराचं खूप छान असं काम केलेलं आहे, व्यवस्थित बांधलेलं आहे, गार्डन केलेलं आहे. आणि इथून असं आमच्या गावची नदी पण इतकी सुंदर दिसते ना उभं राहिल्याच्या नंतर. ही बघा. आणि मी आतमध्ये आले, दर्शन घेतलं. आमचा खरं तर कुलस्वामी ज्योतिबा आहे. आम्ही दरवर्षी कोल्हापूरला जातो. मी आता बरीच वर्ष गेली नाही, पूर्वी आम्ही दरवर्षी जायचो. पण म्हटलं निदान गावातल्या आपल्या ज्योतिबाच्या मंदिरात तरी जावं. खूप सुंदर, स्वच्छ, प्रसन्न वाटतं. येऊन मी त्याचं दर्शन घेतलं. माणसं येतात जातात गावातली. आणि हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे, पण त्याला थोडंसं आता काय म्हणतात ना, रिनोव्हेट केलेलं आहे. बघा, लाकडाचं आहे काम, वरती मजला आहे, वाचनालय आहे. पूर्वीची लोक मंदिरात यायची, वाचन भजन वगैरे सगळं करायचे. अजून पण असं चालतं. तर दर्शन घेऊन आता मी म्हटलं निघावं, कारण मला परत यायला मिळणार नाही ना, आता कधी येऊ तेव्हा परत. तरी बघा, हा जो रस्ता जातो आहे ना, हा घराकडे. तो जो टर्न गेला आहे ना, असं रस्ता वाकडा वाकडा वळणाचा, त्या कॉर्नरलाच आमचं घर आहे. तर आता म्हटलं मी जाईन, म्हटलं चालत तेवढंच. तर दर्शन घेऊन आता मी निघाले घरी. सुंदर वाटतं ना. प्रत्येक गावामध्ये आपलं एक कुलदेवतेचं मंदिर असतंच. आणि पूर्वीची मंदिरं बघा ना कशी दगडांमध्ये वगैरे केलेली, सुंदर. या पायऱ्यांनी मी खाली उतरले. हा पण एक रस्ता आहे आणि ही ती मंदिराची कमान आहे. तर इथून पण जातात आणि बॅक साईडनी पण रस्ता आहे. चला आता आम्ही पोचले घरी. आणि घरी आल्यानंतर आमचं बाहेर जेवणं, व्हरांड्यात जेवणं आम्हाला खूप आवडतं. जेवून मग मी आता आले माहेरी. बघा, मुख्य रस्त्याला लागूनच आमचं हे जुनं घर आहे. सगळेजण पहिले इथेच येतात. नवीन घराकडे नंतर जातो आम्ही. आणि या घराची एवढी सवय आहे ना. आणि इथे पण क्लास चालतात, नवीन घराचे इथे पण बॅचेस चालतात. मग तिकडे भाऊ वहिनी ते सगळं राहतात. आणि ते पण घर 5 मिनटावरच आहे. सगळे येऊन जाऊन असतात. इकडे बरं वाटतं ना. आणि इकडे सगळे कोंबड्या बकऱ्या सगळ्या इकडेच आहेत. चोळा मोळा या दोघींचं नाव पूर्वाने ठेवलं आहे, चोळा आणि मोळा. हे चोळा मोळा दोन्ही बॉयज आहेत. ह्यो चोला ह्यो मोला. काय खाते? अरे हिला पकडायचं आहे. ये इकडे 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 इकडे. आणि तिकडे आमचा मशाल बसलाय. अजून गार नाही वाटत आहे मला, अजून गरम वाटते. कधी खाते काय? हो खात नव्हते, आता छोटे होते म्हणून. दात नाही आले, महिन्याचेच आहेत ना, 1 महिनाभर झाला. आता तुम्हाला कसं कळतं यातला चोळा कोण मोळा कोण? हा कोण आहे? ह्याला पांढरा नाही आहे, ह्याचं नाव चोळा, तो मोळा. काय नाव ठेवले पूर्वाने? का ग असं नाव ठेवलं आई? बघा ना, हे जुनं घरच आम्हाला खूप प्रिय आहे. आमचा पायच इथनं निघत नाही. किती वेळा तरी भाऊ म्हणत असतो तिकडे येऊन आपण मजा करूया. जातो आम्ही, पण झोपायला इकडेच येतो. आता जरा आई वडील पण थकलेत, वडिलांची पण तब्येत जरा बरी नसते. ते तर बाहेर एक कॉट आणि आत एक कॉट, ती कॉट सोडतच नाही, आरामच करतात. तरी पण काही ना काहीतरी हातपाय चालूच असतात. बरं वाटतं जरा भेटल्यानंतर सगळी माणसं आपली. आणि गावाला आलं ना की मनःशांती मिळते, खूप आनंद मिळतो. आणि हा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही तुमची प्रतिमा, तुमची इमेज बाजूला सारली पाहिजे. म्हणजे शहरात आपण कोणी मोठे आहोत, आपण आपलं शिक्षण किती झालं हे सगळं विसरून इथल्या मातीशी जोडलं पाहिजे, तर तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. अरे आत्याला काय खायला आणलंच की नाही? काय नाही, दात पडलेत नुसते. नाही म्हणतोय, काय वाटतंय का तुला? हा मी तुला देणारच नाही काय.
पडली पूर्वा कशी आपणच्या मागे लपते. ही खरी मजा. नातवंड, आजोबा, किती प्रेम. चला आता जेवायला मात्र सगळे एकत्र आले. गावाला एवढी थंडी आहे ना, हे लोकांनी सगळे स्वेटर वगैरे घातले, तर मला का थंडी वाटते ना काय माहिती. तर गप्पा करत आम्ही जेवण केलं. साधं जेवण, भाजी भाकरी, कढी, मेथीची भाजी, असं सिंपल. पण त्या एकत्र बसून जेवणात तो आनंद आहे ना, तो काही वेगळाच. मस्त. हा हा, भारी वाटलं. हीच तर खरी जगण्यातली गंमत आहे. मशाल, मशाल, तुला काय झालंय? तुला पळायचं. आईचं तुळशीला पाणी घालायचं चाललंय. आई वडील जवळजवळ त्यांना 20-25 वर्ष झालं मुंबई सोडून, पण तिकडे चांगले स्थिरावले. त्यांचं म्हणणं इथे आल्यावर त्यांना खूप बरं वाटते. चला, बाहेरच्या चुलीवर कडकडीत पाणी तापवायचं चाललंय. आईने त्याच्यात लिंबाची पानं टाकलेत. औषधी पाण्याची आंघोळ, आईचं म्हणणं. काय झालं ग? मी करत होती तर ते लाकूड ओलं आहे मला वाटतं. आई ते सगळं पाला भेटलं का? बरं वाटलं, पण थंडी पळाली जरा. गार वाटत होतं शेक बसल्यामध्ये. ते मग थंडीच केवढी आहे. चला आता निघायची वेळ, परतायची वेळ झाली. ह्या वेळेला मात्र मन भरून येतं. येताना जेवढा उत्साह देतो ना, तेवढं जाताना मन उदास होतं. सगळ्यांचा निरोप घ्यायचा. प्राणी असो किंवा माणसं असो, लळा हा लळाच असतो. कुणाला सोडून जाताना फार वाईट वाटतं. काय करणार, जावं तर लागणार. सगळ्यात भावूक करणारा क्षण आपल्या माणसांचा निरोप घेणं. खूप वाईट वाटतं. आणि जसजसे आपले आईवडील वयस्कर होत जातात ना, तसतसं आपल्या मनामध्ये एक वेगळीच हुरहुर लागते. मला असं वाटतं की कधी मी आता त्यांना परत भेटेन. पण काय करणार, जीवन असंच आहे. आपल्याला नोकरी धंद्यानिमित्त बाहेर पडावंच लागतं. आणि मुलगी माहेरी किती दिवस राहणार, किती दिवस जीव गुंतला. वडिलांना अजून चालताना पण प्रॉब्लेम होतो. तब्येत जरा नरम गरम असते. मी खूप कंट्रोल करते निरोप घेताना, कारण मला खूप वाईट वाटतं. नाही तर ते रडत राहतात आणि जाईपर्यंत शेवटपर्यंत हात हलवून निरोप देतात. मी सांगते येऊ नका येऊ नका, तरी ते शेवटपर्यंत येतात. भावनांना आवर घालून मी त्यांचा निरोप घेतला. आता रमायचं पुन्हा आपल्या संसारात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि हो, ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर.